अपने पूरे परिवार के साथ झूलेलाल डे नाइट वाटर पार्क चले। हाँ, पर कैसे? आसान है। जलगांव में पहली बार झूलेलाल डे नाइट वाटर पार्क जलगांव सिटी से पिक एंड ड्रॉप की सुविधा जो शुरू हो गई है। पर पर्सन सिर्फ 699 में पिक एंड ड्रॉप के साथ वाटर पार्क में पूरे राइड्स भी एंजॉय करो और पेट भर लंच या डिनर का भी आनंद उठाओ। पिक एंड ड्रॉप के लिए आज ही संपर्क करें 9890770859। झूलेलाल वाटर पार्क एंड रिसोर्ट, अनुभूति स्कूल के पीछे, शिरसोली रोड, जळगाव। जळगावच्या रामदेववाडी येथे भरधाव कारच्या धडकेत महिलेसह तिच्या 3 मुलांचा मृत्यू झाला आहे। या घटनेवरून रामदेववाडी येथील ग्रामस्थ आक्रमक झाले असून ग्रामस्थांनी लोकसभेच्या मतदानावर बहिष्कार टाकला। रामदेववाडीच्या याच घटनेवरून आता शिवसेना ठाकरे गटाचे माजी खासदार उन्मेष पाटील यांनी सुद्धा सत्ताधारी मंत्र्यांवर निशाणा साधला आहे। चेअरमनचा मुलगा अय्याशी करत लोकांचे जीव घेतो आणि मंत्री त्यांना पाठीमागे घालण्यामागे व्यस्त आहेत। गृहमंत्री यांच्या जवळचे मंत्री गिरीश महाजन हे डोळे आणि कान बंद करून बसले आहेत। वेळेस या प्रकरणात कारवाई झाली असती तर कदाचित लोकांनी मतदान केलं असतं, मतदानाचा हक्क बजावला असता। मात्र मंत्र्यांनी लोकशाहीचा खून केला आहे। या शब्दात माजी खासदार उन्मेष पाटील यांनी मंत्री गिरीश महाजन व मंत्री गुलाबराव पाटील यांच्यावर टीका केली आहे। आहे आम्ही SP आणि त्या संदर्भात पोलीस विभागाला देखील सूचना दिल्या आहेत। गावात जाऊन स्वतः मी, आमचे संपर्कमंत्री सावंत साहेब, आमचे सर्व नेते पदाधिकारी आम्ही जाऊन गावकऱ्यांना देखील त्या ठिकाणी सांगितलं होतं की राजकारणाचा भाग नको, पण आपण आपला अधिकार त्या ठिकाणी बजावा नंबर 1। पण मला असं वाटतं की याला जबाबदार कोण असेल तर पुन्हा जे मंत्री या मॅटरला त्या गुन्हे दाखल न करता त्यांना संरक्षण देत आहेत। मला असं वाटतं की कोण एका निष्पाप कुटुंबातले 3 लहान मुलं जी आपण देवाची फुलं म्हणतो, एक त्यांची माता की जी आशा म्हणून एक पोटाची खळगी भरत असताना मुलांना शिकवत होती, अशा चारींना चिरडून टाकलं जातं आणि दुर्दैवाने हे मंत्री त्याच्यावर कार्यवाही करत नाही। गाडीत बसलेले लोक जे नशेमध्ये होते त्यांच्यावर नावं येऊ देत नाही, त्यांना मुंबईला शिफ्ट करतात, त्यांना संरक्षण देतात। याचा अर्थ गरिबांना जीव नाही का हो, गरिबांना न्याय नाही का हो? श्रीमंताची मुलं आहेत आणि गरिबाची कोण? मग मला असं वाटतं की या सगळ्या संदर्भात या मंत्र्यांना जिल्ह्यातली जनता हाही जाब विचारल्याशिवाय राहणार नाही। त्यांना असं वाटतंय कोणी बघणार नाही, कोणाच्या लक्षामध्ये येत नाही, पण अत्यंत खेदजनक ही बाब आहे की संबंधित जे कोणी त्यामध्ये होते राजकारण होता कामा नाही। आम्ही म्हणत नाही खोटे गुन्हे करा, खोटे नावं टाका, पण जे होते नशेमध्ये असतील, दारूमध्ये असतील, त्या ठिकाणी गांजाचं जे काय आढळले त्या सगळ्या संदर्भात योग्य ती कारवाई झाली पाहिजे। पण पोलीस प्रशासन दबावत आहे। मग कोण दबाव आणते? पोलीस प्रशासन। आणि मी प्रशासनालाही सूचना देईल की आपण या पुढाऱ्यांच्या हातचे बावले होऊ नका, कारण की यांच्या हातचे जर बावले झाले तर मात्र आम्ही शिवसेना त्याही बाबतीमध्ये ठरवलं आहे की त्या कुटुंबियांना त्या गावाला आधार द्यायचा। पण खेद याचा आहे की ते मतदानाच्या प्रक्रियेपासून दूर राहिले, ही प्रशासनाची आणि त्या मंत्र्यांचं हे त्या ठिकाणी पाप आहे असं मला वाटतं। त्याला कर्जाच्या त्या दायऱ्यामध्ये आणून त्याला आत्महत्येपासून प्रवृत्त केलं पाहिजे होतं, पण दुर्दैवाने इकडे चेअरमनचा मुलगा अय्याशी करत लोकांचे जीव घेतोय। आमच्या बंजारा समाजाच्या मुलांना त्या ठिकाणी उडतो आपण बघितलं। आता ठीक आहे, चुकला तो चुकला, गुन्हेगाराला जात नाही, श्रीमंत नाही, बाप नाही, गरीब नाही, पण त्यावर